सध्या इंटरनेटचं युग आहे, त्यामुळे कुठेही काही घडलं तरी सोशल मीडियावरून आपल्यापर्यंत काही मिनिटात पोहोचतं. त्याची शहानिशा न करताच ते तुम्ही पुढे पाठवता. त्यामुळे व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य आणि असत्य काय हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग पाहूयात व्हायरल व्हिडिओ आणि मेसेज मागचं व्हायरल सत्य असत्य. सिलेंडर बरेच जण वापरतात, त्यामुळे ही बातमी तुमच्यासाठी आहे. सिलेंडरनं अचानक पेट घेतला तर काय करावं याचं प्रात्यक्षिक दाखवणारा व्हिडिओ व्हायरल होतोय. सिलेंडरनं पेट घेतल्यावर आग कशी विझवायची हे सांगण्यात आलंय. हा मुद्दा सगळ्यांच्याच गरजेचा असल्यानं याचं सत्य जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. मग काय सत्य समोर आलं, चला पाहूयात. गॅसचा स्फोट रोखण्यामागचं व्हायरल सत्य. पेटलेला सिलेंडर सहज विझवता येतो. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय. शहरी भागात सगळ्यांच्याच घरात गॅस असतो, त्यामुळे हा विषय सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा आहे. सिलेंडरनं पेट घेतला तर स्फोट होतो, पण सिलेंडरमधून गॅस लीक झाला तर आग विझवायची कशी याचं प्रात्यक्षिक दाखवणारा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. पण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आग विझवण्याचा प्रयत्न केला तर ते सुरक्षित आहे का हा देखील प्रश्न आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या विषयाची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली. पण व्हायरल मेसेजमध्ये लिहिलंय काय ते पहा. सावधान, जर गॅस सिलेंडर लीक होऊन पेट घेत असेल तर घाबरू नका. सिलेंडरने पेट घेतल्यानंतर लगेचच ब्लास्ट होत नाही. हुशारीनं परिस्थिती हाताळायची कशी ते बघा. हा मेसेज व्हायरल करून एक व्हिडिओ व्हायरल केलाय. त्या व्हिडिओमध्ये काय दाखवलंय ते पहा. या व्हिडिओत सिलेंडरला लागलेली आग कशी विझवायची हे दाखवण्यात आलंय. सिलेंडरला आग लागली तर स्फोट होतो असं बोललं जातं. पण हा सिलेंडर पेट घेऊनही एवढा वेळ कसा काय पेटत राहू शकतो. सिलेंडरनं पेट घेतला तर सहज विझवता येतो का. बारदानानं सिलेंडर विझतो का. व्हायरल व्हिडिओ कितपत खरा. या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी आमचे प्रतिनिधी गोपाल मोटघरे हे BK एंटरप्राइजेस गॅस एजन्सीमध्ये पोहोचलेत. एजन्सीचे मालक तपन मिश्रा यांना व्हिडिओ दाखवला आणि व्हिडिओत जे दाखवलंय ते खरं आहे का हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. एवढं सुरक्षित नाही, कारण कसं आहे की एवढा आग पेट लागल्यानंतर कस्टमरनी हे सिलेंडर किंवा पेटच्या जवळ जायचं नाही हे आम्ही कधीही कस्टमरला सांगतो. आणि एवढी पेट कधी लवकर सिलेंडर घेत नाही, कारण घरी जे सिलेंडर लागलेलं असतं त्याला रेग्युलेटर, नळी आणि शेगडी जोडलेली असते. तर ते जोडलेली शेगडीमध्ये पेट एवढं मोठ्या प्रमाणात कधी लागत नाही, एकदम लवकर ब्लास्ट होत नाही. सिलेंडरचे बाहेरचं तापमान समजा 400 डिग्रीच्या वर गेल्यानंतर सिलेंडरचा पेट म्हणजे विस्फोट होऊ शकतो. कारण सिलेंडरला जे डिझाईन असतो सिलेंडरचं त्यात गॅस जे असते ते ॲटमॉस्फेरिक टेम्परेचरनी ते वेपरमध्ये म्हणजे लिक्विड असतो आतमध्ये आणि ॲटमॉस्फेरिक टेम्परेचरनी ती वेपरमध्ये निर्माण होते. आणि ते सिलेंडर ब्लास्ट होण्यासाठी त्याला कमीत कमी 400 डिग्रीच्या वरचं तापमान लागेल बाहेरचं, तरच जाऊन सिलेंडरचा विस्फोट होऊ शकतो. हा व्हिडिओ खरा असल्याचं स्पष्ट झालंय. मात्र असं धाडस तुम्ही करू नका असं सांगण्यात आलंय. पण सिलेंडरनं अचानक पेट घेतला तर काय काळजी घेतली पाहिजे हे देखील आम्ही जाणून घेतलं. गॅस लीक झाल्यानंतर पेट घेणार नाही म्हणजे तुम्ही कुठलेही इलेक्ट्रिकल स्विचेस ह्याला ऑन किंवा ऑफ हे कधी करायचे नसतात. कारण ऑन ऑफ करताना इलेक्ट्रिकल स्विचेसमध्ये स्पार्क असतो. आगसाठी काहीतरी तुम्हाला एक एम पाहिजे, म्हणजे स्पार्क पाहिजे किंवा चिंगारी पाहिजे. तर ती त्याला नाही भेटली तर कधी आग लागणार नाही. तर खिडक्या दार उघडून गॅसला बाहेर जाऊ द्यायचं आणि कुठलेही इलेक्ट्रिकल स्विचेस ऑन ऑफ करायचे नाही. माझ्या मतीने ती ही पद्धत फॉलो नाही करायला पाहिजे. आणि बाहेर जाऊन म्हणजे जिथेही आग लागली आहे तिथून लवकरात लवकर दूर जाऊन तुमच्या गॅस वितरकाला किंवा गॅस वितरकाचे जे मेकॅनिक असतात त्यांचे एमर्जन्सी नंबर असतात त्यांना किंवा फायर ब्रिगेडला संपर्क करावा हे माझं
आमच्या पडताळणीत काय व्हायरल सत्य समोर आलंय ते पहा. सिलेंडरनं पेट घेतला असेल तर जवळ जाऊ नका. शेगडीला जोडलेला सिलेंडर लगेच पेट घेत नाही. गॅस लीक झाल्यानंतर लगेच स्फोट होत नाही. सिलेंडरच्या बाहेरचं तापमान 400 डिग्री असल्यास स्फोट होतो. सिलेंडरनं पेट घेतला तर दरवाजा आणि खिडक्या उघड्या ठेवा. त्यामुळे आमच्या पडताळणीत हा व्हिडिओ खरा ठरलाय. पण घरगुती सिलेंडरनं पेट घेतला तर तुम्ही अशा प्रकारे सिलेंडर विझवण्याचं धाडस करू नका. कारण अशा प्रकारे सिलेंडर विझवताना स्फोट झाला तर ते तुमच्या जीवावर बेतू शकतं. व्हायरल व्हिडिओ पाहून तशी प्रात्यक्षिकं करण्याचा प्रयत्न करू नका. सिलेंडरला आग लागल्यास फायर ब्रिगेड किंवा गॅस कर्मचाऱ्यांना बोलवून घ्या. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.